आणखी एक मोठी बातमी आहे। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानानं दिल्लीकडे रवाना झाले। दोघांच्या एकत्रित प्रवासाने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण हे दोघेही वेगवेगळ्या आघाड्यांकडे आहे। नितीश कुमार जे एनडीए मध्ये आहेत आणि सध्या एनडीए मध्ये नितीश कुमार यांची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण नितीश कुमार यांच्या पाठिंब्याशिवाय इथं सरकार स्थापन करू शकणार नाहीये भाजप। आणि त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांची भूमिका महत्त्वाची असताना तेच नितीश कुमार एनडीएचे आता इंडिया आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेले लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत एकाच विमानानं दिल्लीला आले। त्याची ही दृश्य आता समोर आली आहे। त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे। तेजस्वी यादव इंडियाच्या बैठकीसाठी तर नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीसाठी एकत्रित रवाना झाले आहे। देशातील लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झालेत। आता दिल्लीमध्ये नवं सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झालेत। आज दिल्लीत एनडीएची बैठक होती। असं असतानाच विरोधी पक्ष इंडिया आघाडीची ही महत्त्वाची बैठक होणार आहे आणि एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणार आहेत, तर तेजस्वी यादव हे सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले। यावेळेला हे दोघेही एकत्रित दिल्लीकडे रवाना झाल्याचं दिसून येत आहे। या दोघांनी एकत्रित सरकार सुद्धा चालवलेलं आहे। एकीकडे मुख्यमंत्री होते नितीश कुमार, तर दुसरीकडे तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत। चाचा भतीजे म्हणून ते एकमेकांना ओळखतात आणि अशा स्थितीमध्ये हे दोघेही नेते एकाच विमानाने आल्याने आता चर्चांना उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।